गावामध्ये सुमारे 100 ते 150 वर्षापासून उभे असलेले चिंचेचे झाड विनापरवाना तोडण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले। मिळालेल्या माहितीनुसार बाळू चव्हाण या ठेकेदाराने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता झाड तोडण्यास सुरुवात केली होती। ही बाब लक्षात येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदाराला जाब विचारला। यावेळी ठेकेदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तोंडी परवानगी मिळाल्याचे सांगितले, मात्र लेखी परवानगी दाखवण्याची मागणी नागरिकांनी केल्यावर तो ठोस उत्तर देऊ शकला नाही। या घटनेवेळी आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे, पोलीस पाटील अनुराधा जाधव, उपसरपंच शिवानंद कोरबू, ग्रामपंचायत सदस्य रवी कांबळे, शाहीर बांदार, सचिन मालगावे, बाबासो मालगावे, सचिन यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांनी संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तसेच गावातील जुन्या व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी यावेळी करण्यात आली। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरडोन। तुम्ही आता जे झाड तोडलं त्याच्यावर लेखी आहे का तुमच्याकडे? बोला की लेखी आहे का तुमच्याकडे ते झाड तोडलेलं? मालकाने सांगितलं, या मालकाचं नाव इथं जमा झालं। हा मग मालकानं हो इकडे बघा, बांधकाम करताना फांद्या मारायला सांगितलं।